तुम्हालाही गाजर हलवा खायला आवडतो ना? पण किसायचा कंटाळा येतो, बरोबर ना? तर आज मी अगदी सोप्या पद्धतीने हा गाजर हलवा कसा बनवायचा आहे ते सांगणार आहे. त्याचबरोबर हा गाजर हलवा बनवत असताना आपण मावा, मिल्क पावडर अजिबात वापरलेलं नाही आहे. तर बघूया कसा बनतो आहे. नमस्कार, मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते. तर गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी 1 लिटर दूध हे टाकून घेते. आज आपण 1 किलो गाजरचा हलवा बनवतो आहे. तर 1 किलो गाजरसाठी 1 लिटर दूध हे परफेक्ट माप आहे. आता या दुधाला उकळी येऊ द्यायची आहे. तोपर्यंत आपण पुढच्या तयारीला सुरुवात करूया. इथं मी 1 किलो असे लाल रसरशीत गाजर घेतलेले आहेत. हिवाळा सुरू झाला का मार्केटमध्ये असे लाल रसरशीत गाजर यायला सुरुवात होते. आता या गाजरची साल काढून घ्यायची आहे, कारण की सालीमध्ये स्ट्रॉंग फ्लेवर असतो. त्यामुळे इथं आपण ह्या सर्व गाजरची साल काढून घेणार आहोत आणि त्याचबरोबर यांना आजूबाजूला असलेली शीडसुद्धा ही निघून जाते. तर बघू शकतात इथं या गाजरची छान साल काढून तयार झालेली आहे. तर बाकीचेही पटकन काढून घेते. तर इथं सर्व गाजरची साल ही काढून झालेली आहे. तर आता आपण दूध बघूया. तर दुधालाही इकडे उकळी यायला सुरुवात झालेली आहे. तर हे दूध आपल्याला अर्ध होतं तोपर्यंत आटून घ्यायचं आहे, म्हणजे दुधामध्ये मावा किंवा मिल्क पावडर टाकायची गरज भासणार नाही. तर इथं मी दूध अजून आटून घेते. तोपर्यंत आपण गाजर कापायला घेऊया. तर इथं मी वरचा भाग आणि खालचं जे देठ आहे ते कापून घेते आहे आणि जाडसर म्हणजे मोठ्या मीडियम साईजमध्ये आपल्याला हा गाजर कापून घ्यायचा आहे. जर खालचा भाग जास्त जाड असेल तर त्याचे 2 तुकडे करून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर इथं माझा सर्व गाजर कापून तयार झालेला आहे. तर आज आपण गाजर हा कुकरमध्ये शिजायला घालणार आहोत. तर इथं मी कुकरमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलेला आहे आणि त्यात आता गाजरचे तुकडे हे टाकून घेते. 2 मिनटं तुपामध्ये परतून घेते. आता या गाजरला पाणी सुटू नये म्हणून इथं मी एक छोटीशी ट्रिक वापरलेली आहे. तर ती नक्कीच वापरा, म्हणजे आपला गाजर हलवा छान रसरशीत बनतो आणि रंगही खूप छान येतो. तर मी इथं कुकर 5 मिनटं हा झाकणीने कवर करून घेतलेला आहे. 5 मिनटानंतर बघू शकतात गाजरला अजिबात पाणी सुटलेलं नाही आहे. आता 2 मिनटं परतून झाल्यानंतर गाजर शिजण्यासाठी इथं 1 कप दूध वापरायचं आहे. आता हा दुधात परतून घेते आणि कुकरचं झाकण लावून साधारण 2 शिट्ट्या मीडियम फ्लेमवर काढून घेते. आता इथं 2 कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. तर कुकर गार होऊ देऊया. तोपर्यंत दूध आपलं किती आटलेलं आहे ते बघूया. तर इथं हे दूध अर्ध आटून तयार झालेलं आहे. बघू शकतात मस्त साय आलेली आहे या दुधाला आणि अगदी रवाळ असं हे दूध आटून तयार झालेलं आहे. गॅस बंद करते. इकडे आपला कुकरही गार झालेला आहे. तर बघू शकतात अजिबात पाणी सुटलेलं नाही आहे. दुधामध्येच हा गाजर छान शिजून तयार झालेला आहे. अगदी बोटाने अद्धर तुटतोय, म्हणजे परफेक्ट इथं हा शिजलेला आहे. आता हा कुकर मी गॅसवरून खाली काढून घेते आणि एका मॅशरने हे गाजर मॅश करून घेते. आपण बटाटा मॅश करतो त्याप्रमाणेच हा गाजर मॅश करून घ्यायचा आहे. तर काही मिनिटातच हा छान मॅश करून झालेला आहे. तर पुन्हा कुकर गॅसवर ठेवायचा आहे. आता आपल्याला यात आटवलेलं जे दूध आहे ते टाकून घ्यायचं आहे. आता मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हा गाजर हलवा कंटिन्यू परतत छान शिजून घ्यायचा आहे. लो फ्लेमवर अजिबात ही प्रोसेस करू नका. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हा गाजर शिजून घ्यायचा आहे. यातलं थोडंसं दूध आटून झाल्यानंतर यात मी आता 1 वाटी साखर टाकून घेते. साखर व्यवस्थित मिक्स करून घेते. तर याला अजून आपल्याला शिजून घ्यायचं आहे. काही मिनिटानंतर बघू शकतात गाजर हलवा हा घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. या स्टेजला आल्यावर यात मी 1 छोटा चमचा वेलची पूड आणि काजू बदाम हे जाडसर कापून टाकून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स यात घालू शकतात. आता हे पुन्हा मिक्स करते आणि हा गाजर हलवा छान घट्ट रसरशीत होतो तोपर्यंत शिजवून घेते. तर काही मिनिटातच हा छान असा रसरशीत गाजर हलवा बनून तयार झालेला आहे. बघू शकतात अतिशय सुंदर रंगामध्ये. तर हा गरमागरम गाजर हलवा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया.
छान रसरशीत आणि दाणेदार असा हा गाजर हलवा बनवून तयार झालेला आहे। यात आपण मावा खवा अजिबात वापरलेला नाही आहे, मिल्क पावडरसुद्धा वापरलेला नाही, तरीसुद्धा मस्त हा दाणेदार गाजर हलवा बनून तयार होतो। आता याला मी प्लेटमध्ये पसरून घेतल्यानंतर यावर डेकोरेशनसाठी काही ड्रायफ्रूट्स हे टाकून घेते आहे। तर तुम्ही सुद्धा या हिवाळ्यात अतिशय सोप्या पद्धतीने हा गाजर हलवा नक्कीच बनवून बघा आणि कसा झाला आहे हे मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। आणि अजून अशा चमचमीत रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या, त्यासोबत बेल आयकॉनचंही बटन नक्कीच प्रेस करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। भेटूया नवीन रेसिपी सोबत।